घटना निर्मिती झाली कशी हे आज आपण जाणून घेऊयात एकदम सोप्या शब्दांत. तर सगळ्यात आधी राज्यघटना म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन हा देशाचा मूळ कायदा असतो. 1922च्या दरम्यान महात्मा गांधी यांनी आपल्या लोकांची एखादी सभा किंवा घटना असली पाहिजे असं मांडलं होतं. त्यानंतर 1934ला पहिल्यांदा संविधान सभा ही कल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांनी आणली होती. त्यांनाच एम एन रॉय पण म्हणतात. त्यानंतर 1938ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कल्पना मांडली की आमची संविधान सभा ही घटनेची निर्मिती लोक करतील. मग त्यानंतर दुसरे महायुद्ध झाले 1939 तर 44च्या दरम्यान. त्यानंतर आला 1935चा कायदा इंडियन काउन्सिल ऍक्ट. त्याच्यात 11 प्रांत आणि त्यासोबत 4 कमिशनर प्रांत होते म्हणजेच केंद्रीय प्रदेश. तर 11 प्रांतांमध्ये त्यांना विधानसभा मिळणार होती. तर त्यात बॉम्बे म्हणजेच त्यावेळेचं गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण, मद्रास, बंगाल, यूपी म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्सेस त्याला संयुक्त प्रांत असेही म्हणतात, बिहार, ओरिसा, आसाम, सीपी म्हणजेच सेंट्रल प्रोव्हिन्सेस, त्याच्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाचा भाग होता. त्यानंतर पंजाब, सिंध 1935 पर्यंत होते आणि त्यानंतर वायव्य सर्व प्रांत होते. आणि 4 कमिशनर प्रांतांमध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, त्यानंतर कुर्ग आणि बलुचिस्तान होते. मग त्यानंतर 1937ला इलेक्शन झाले. त्यानंतर 1939ला जनरल गव्हर्नर लॉर्ड लिनलिथगोने ऑगस्ट घोषणा किंवा ऑगस्ट ऑफर किंवा लिनलिथगो ऑफर असेही म्हणतात हे काढले. तो फर्स्ट ब्रिटन पर्सन होता ज्याने घटना निर्मिती झाली पाहिजे असं ॲक्सेप्ट केलं होतं. या साऱ्यांत भारतीयांनी ब्रिटिशांना पळवायचं ठरवलं होतं. त्यात ब्रिटनच्या पीएमला रुझवेल म्हणजेच इंग्लंडचा प्रेसिडेंट झापतो की जे लागेल ते भारतीयांना देऊन दे. मग त्यासाठी तो स्टॅफर्ड क्रिप्सला पाठवतो. तेव्हा स्टॅफर्ड क्रिप्स मिशन होतं 1942च्या दरम्यान. बघा, छोडो भारत आंदोलन झालं होतं. मग 1942मध्ये राज्यघटना बनवायला भारतीयांना मान्यता मिळते आणि जून 1948 पर्यंत घटना बनवली पाहिजे प्लस इलेक्शन होऊन गव्हर्नमेंट आलं पाहिजे. त्यासाठी कॅबिनेट तर ॲटली होता त्यावेळी. तर त्याने त्याच्या 3 मंत्र्यांना म्हणजेच त्रिमंत्री, तर त्यात पॅथिक लॉरेन्स, अलेक्झांडर क्रिप्स यांना पाठवलं होतं घटना रचनेसाठी. तर त्यालाच कॅबिनेट मिशन असंही म्हणतात किंवा त्रिमंत्री योजना असंही म्हणतात. तर ते झालं होतं मार्च 1946ला. याचा उद्देश होता घटना समिती योजना आखणे. सदस्य होते यात 389. त्यात 11 ब्रिटिश प्रांतातील होते, तर त्यात 292 जागा होत्या. त्यानंतर केंद्रीय प्रांतात 4 जागा होत्या आणि संस्थानिकच्या 93 जागा होत्या. तर संस्थानिकांचे इलेक्शन होणार नव्हते आणि राहिल्या त्या 292 आणि त्या 4 जागा, तर या 296 जागांचं इलेक्शन होणार होतं इनडायरेक्टली. आणि त्याचं प्रमाण होतं 10 लाख लोकसंख्येमागे 1 मेंबर आणि तत्व होतं एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व. आता इलेक्शन बघितलं तर ते 2 प्रकारे होते, एक तर डायरेक्टली आणि दुसरं इनडायरेक्टली. तर इनडायरेक्टली जास्त होत असते. तर इनडायरेक्टली इलेक्शन प्रेसिडेंटचं होतं, व्हाईस प्रेसिडेंटचं होतं, राज्यसभेत होतं, विधान परिषदेत होतं आणि त्यात विधान परिषदेत एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्वच वापरतात. आणि डायरेक्ट इलेक्शन बघितलं तर ते लोकसभेत, विधानसभेत, स्थानिक स्वराज्य संस्थेत होतं. तर त्याच्यात फर्स्ट पास्ट पोस्ट हे तत्व वापरण्यात येतं. आता आपण बॅक टू पवेलियन त्या 296 जागांचं विभाजन बघूयात. त्यात 79 जागा मुस्लिमांच्या होत्या, 4 जागा या शिखांच्या होत्या आणि त्यानंतर 213 जागा या सर्वसाधारण लोकांच्या होत्या. हे इलेक्शन झालं होतं जुलै-ऑगस्ट 1946च्या दरम्यान. त्यानंतर याचा रिझल्ट आला तर त्यात 208 जागा या काँग्रेसला मिळाल्या, 73 जागा मुस्लिमांना मिळाल्या, 8 जागा अपक्षाला मिळाल्या आणि त्यानंतर 7 जागा, म्हणजे यावरती तर प्रश्न खूप वेळा आलाय. तर त्यात सगळ्यात आधी शेड्यूल कास्ट फेडरेशनला 1 मिळाली, त्यानंतर कृषक प्रजा पार्टीला 1, त्यानंतर युनियनिस्ट पार्टीला 1, त्यानंतर शीख म्हणजेच गैर काँग्रेसला 1, त्यानंतर युनियनिस्ट मुस्लिमला 1, त्यानंतर युनियनिस्ट शेड्यूल कास्टला 1, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टीला 1, अशा या 7 जागांचं विभाजन झालं होतं. तर या 7 पक्षांसोबत मुस्लिम आणि काँग्रेस असे मिळून 9 पक्ष झाले. तर 296 पैकी 9 पक्षांनी जागा जिंकल्या होत्या. संविधान सभेत 9 पक्षांनी 288 जागा काढल्या होत्या त्यावेळी. त्यानंतर आली घटना समितीची अधिवेशने. संविधान म्हणजेच घटनेचा मूळ कायदा होता. संविधान सभा गठीत झाली तेव्हा भारताचा जनरल गव्हर्नर लॉर्ड वेवेल होता, जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत. या सगळ्यांत घटना निर्मितीसाठी 12 बैठका झाल्या, पण 11च लागल्या होत्या संविधान पूर्ण होण्यासाठी. 12 अधिवेशनांतून सर्वात कमी काळ चालणारं 6वं आणि 12वं अधिवेशन होतं. एकच दिवस चालले होते ते. आणि त्यानंतर सर्वात जास्त काळ 7वं अधिवेशन चाललं होतं, पूर्ण 66 दिवस. आणि या सगळ्यांना खर्च आय थिंक 64 लाख एवढा झाला होता त्यावेळी. त्यानंतर संविधान सभेचे सारे काम अधिवेशनाने पूर्ण केले होते. अधिवेशनात 389 सदस्यांपैकी फक्त 211 सदस्य होते, त्यात 12 महिला होत्या.
आणि हे सगळं काम झालं होतं सेंट्रल हॉलमध्ये आणि सेंट्रल हॉललाच नंतर नाव देण्यात आलं संविधान सभागृह. आता आपण बघूयात पहिलं अधिवेशन. ते झालं होतं 9 डिसेंबर तर 23 डिसेंबर 1946च्या दरम्यान. 15 दिवस चाललं होतं. तर यात 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली सेंट्रल हॉलमध्ये 11 वाजता. त्यात प्रेझेंट होते 208 लोकं आणि त्यात 10 महिला होत्या. मुस्लिम लीग गैरहजर होती. हंगामी सदस्य म्हणजे टेम्पररी सचिनानंद सिन्हा होते. सगळ्यात जास्त ते ज्येष्ठ होते म्हणून. त्यानंतर हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते फ्रान्सच्या पद्धतीनुसार. आणि अध्यक्षाची निवड कशी करावी तो ठराव या दिवशी मांडण्यात आला होता. त्यानंतर 10 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली समिती स्थापन करण्यात आली. ती होती कार्यपद्धती म्हणजेच प्रक्रियाविषयक नियम समिती. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यावरती प्रश्न येऊन गेलाय आणि यात सदस्य होते 15. त्यानंतर 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे परमनंट अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि घटनात्मक सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड केली होती लॉर्ड वेवेल याने. त्यानंतर 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. कॉन्स्टिट्यूशन कसे असेल, काय असेल, गरिबी किंवा इतर गोष्टी कशा मॅनेज करता येतील हे सगळं डिस्कशन झालं होतं. मग त्यानंतर या अधिवेशनात काही समित्या स्थापन झाल्या होत्या. त्यात सगळ्यात आधी भारतीय प्रांत आणि संस्थाने झाले होते. तर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि सदस्य होते 6. त्यानंतर अधिकारपत्र समिती आली. तर त्याचे अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर सभागृह समिती म्हणजेच हाऊस कमिटी तिचे अध्यक्ष होते बी. पट्टावी सीतारामय्या. त्यानंतर आली वित्त आणि स्टाफ समिती. तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर आलं दुसरं अधिवेशन 20 जानेवारी तर 25 जानेवारी 1947च्या दरम्यान 6 दिवस चाललं होतं. तर 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांचा ठराव संमत झाला. घटना समितीचे पहिले बजेट मांडण्यात आले. त्यात 64 लाख खर्च आला होता. 24 जानेवारी 1947ला घटना समितीचे पहिले बजेट संमत झाले होते. 22 जानेवारीला मांडले आणि 24ला संमत झाले. त्यानंतर 25 जानेवारी 1947ला H.C. मुखर्जी यांची घटना समितीच्या उपाध्यक्षपदी अध्यक्षांकडून निवड झाली. त्यानंतर H.C. मुखर्जींनंतर V.T. कृष्णमाचारी पण असतात. आता आपण बघूयात दुसऱ्या अधिवेशनात स्थापन झालेल्या काही समित्या. त्यात सगळ्यात आधी येते सुकाणू समिती. यावरती खूप वेळा प्रश्न आलाय. तिच्यात सदस्य होते 11 आणि अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर होती सल्लागार समिती. मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी व वगळलेल्या क्षेत्रांबाबत सल्लागार समिती होती. तर तिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल आणि तिच्यात सदस्य जास्तीत जास्त 65 होते. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी होती. तिचे अध्यक्ष होते के.एम. मुन्शी. त्यानंतर संघ म्हणजेच केंद्र अधिकार समिती होती युनियन पॉवर कमिटी. तर तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण बघूयात तिसरे अधिवेशन जे चालले होते 28 एप्रिल तर 2 मे 1947 पर्यंत. तर 28 एप्रिल 1947ला उदयपूर, जयपूर, जोधपूर, बिकानेर, बरोदा, पटियाला, कोचीन म्हणजेच केरळ, रेवा, हिमाचल प्रदेश या 8 संस्थानिकांनी तिसऱ्या अधिवेशनात सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. 29 एप्रिल 1947ला मूलभूत हक्कांवरती चर्चा झाली होती. त्यानंतर या अधिवेशनातही काही समित्या स्थापन झाल्या होत्या. त्यात संघ संविधान समिती तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर प्रांतिक संविधान समिती होती आणि तिचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर तिसरे अधिवेशन तर चौथे अधिवेशन या दरम्यान काही घटना घडल्या. तर त्यात माउंटबॅटनने 3 जून 1947ला एक प्लॅन घोषित केला होता. त्यालाच माउंटबॅटन प्लॅन असे म्हणतात. त्यानुसार भारताचे 2 तुकडे होणार होते आणि तो प्रस्ताव पाठवला होता इंग्लंडला. 2 तुकडे म्हणजेच भारत आणि पाकिस्तान. सो त्याला संमती मिळाली इंग्लंडकडून आणि त्याचं रूपांतर कायद्यात झालं. मग 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याच्यात पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947ला तर भारत 15 ऑगस्ट 1947ला यांना या दिवशी स्वातंत्र्य देण्याचं फायनल झालं होतं. त्यानंतर आलं चौथं अधिवेशन. ते चाललं होतं 14 जुलै तर 31 जुलै 1947च्या दरम्यान. 16 जुलै 1947ला घटना समितीच्या 2 उपाध्यक्षांची निवड झाली. त्यात H.C. मुखर्जी आणि दुसरे होते V.T. कृष्णमाचारी. त्यानंतर 22 जुलै 1947ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रध्वजाचा म्हणजे स्वराज्य ध्वजाचा प्रस्ताव मांडला होता. आता जो आपला राष्ट्रध्वज आहे त्याचं डिझाईन केलं होतं पिंगली वैकय्या यांनी. याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर या अधिवेशनात घडलेल्या काही घटना होत्या. गव्हर्नर जनरलने पाकिस्तानसाठी वेगळ्या संविधान सभेची घोषणा केली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य कायदा 18 जुलै 1947 यानुसार काही बदल झाले. संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते तर त्यातून 299 सदस्य झाले. त्यात 9 प्रांतातील म्हणजेच 226 सदस्य, त्यानंतर 3 केंद्रशासित प्रांतातील 3 सदस्य, त्यानंतर संस्थानिकातील 70
सदस्य होते आणि असे टोटल म्हणजे 226 आणि ते 3 सदस्य जोडले तर 229 सदस्य होते. त्यानंतर संविधान सभा सार्वभौम असेल आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, तर कायदेमंडळ अध्यक्ष ग.वा. मावळणकर असतील. हे 17 नोव्हेंबर 1947ला फायनल झालं. त्यानंतर आलं 5वं अधिवेशन 14 ऑगस्ट तर 30 ऑगस्ट 1947च्या दरम्यान 17 दिवस चाललं होतं. 14 ऑगस्ट 1947ला घटना समितीच्या सर्व सदस्यांनी रात्री 12 वाजता भारती यांच्या सेवेप्रती शपथ घेण्याचा ठराव मांडला होता आणि तो नेहरूंनी संमतही केला. यात घटना समिती सार्वभौम झाली. देशाच्या राज्यकारभाराची पूर्ण जबाबदारी घटना समितीने स्वीकारली. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन याने 15 ऑगस्टपासून रिस्पॉन्सिबिलिटी घेतली व भारताचे PM म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी कारभार हाती घेतला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. घटना समितीच्या सदनावरती तिरंगा फडकवला गेला. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली, म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी. तर मसुदा म्हणजे काय? सर्व समितींच्या प्रस्तावना किंवा अहवाल म्हणजेच रिपोर्ट्स एकत्रित करून त्यांचा एक ड्राफ्ट बनवणे किंवा एक दुसरा रिपोर्ट बनवणे, हे आपण टेंटेटिव्ह म्हणू शकतो. तर हिचे टोटल मेंबर्स होते 7. त्याच्यात अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष होते मोहम्मद सादुल्ला सय्यद, आपण त्याला एक ट्रिक म्हणून समोसा नावाने ओळखू शकतो. त्यानंतर सदस्य होते N. गोस्वामी अय्यंगार, त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर डॉक्टर KN मुंशी, त्यानंतर BL मित्तर, त्यांनी नंतर राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी N. माधवराव आले. त्यानंतर DP खेतन होते. 1948ला त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी आले आणि या दरम्यान एक समिती स्थापन झाली. ती होती नागरिकत्वावरील तदर्थ समिती. तिचे अध्यक्ष होते S. वर्धाचारी. यावरही प्रश्न येऊन गेलाय. त्यानंतर आले सर्वात लहान अधिवेशन, म्हणजेच 1 दिवसाचं, ते होतं म्हणजे 6वं अधिवेशन. ते चाललं होतं 27 जानेवारी 1948ला. यात कायदेमंडळीय कामकाजासाठी अधिवेशन संपवण्यात आले होते. त्यानंतर 6वे अधिवेशन तर 7वे अधिवेशन या दरम्यान काही घडामोडी झाल्या होत्या. तर त्यात 8 फेब्रुवारी 1948ला मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून पहिला मसुदा प्रकाशित केला होता, म्हणजे त्याचं प्रिंट ऑर रिपोर्ट पब्लिश केलं होतं. 15 ऑगस्ट 1947 तर 8 फेब्रुवारी 1948 या 141 दिवसांमध्ये तो पहिला मसुदा बनवण्यात आला होता. त्यानंतर 26 फेब्रुवारी 1948ला लोकमतासाठी तो जो मसुदा होता, म्हणजे ड्राफ्ट होता, तो पब्लिश करण्यात आला होता. घटना समिती सदस्यांना मसुद्याचा अभ्यास करायला वेळ मिळावा म्हणून 8 महिन्यांची सुट्टी दिली होती. जनतेच्या टीका सूचना लक्षात घेऊन 24 ऑक्टोबर 1948ला दुसरा मसुदा तयार करण्यात येऊन घटना समितीच्या अध्यक्षांना दाखवण्यात आला होता. मग हा जो काही मसुदा होता तो सर्वांना वाचायला दिला होता. त्यालाच फर्स्ट रीडिंग बोलतात आणि त्याचीही नोंद होते. ते 7व्या अधिवेशनात सुरू झालं होतं. मग त्यानंतर सेकंड रीडिंग आणि मग थर्ड रीडिंग. आता आपण बघूयात 7वे अधिवेशन, जे सर्वाधिक काळ चालले होते, 66 दिवस. 4 नोव्हेंबर 1948 पासून तर 8 जानेवारी 1949 पर्यंत. 4 नोव्हेंबर 1948ला घटनेचा अंतिम मसुदा डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत मांडला. 4 नोव्हेंबर 1948 तर 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत त्याची फर्स्ट रीडिंग झाली. 15 नोव्हेंबर 1948 तर 17 ऑक्टोबर 1949 या दरम्यान सेकंड रीडिंग विथ डिस्कशन ऑफ एव्हरी आर्टिकल ऑफ ड्राफ्ट झालं. सगळ्यात लॉंगेस्ट रीडिंग होती. इन डिटेल त्यांनी रीडिंग केली होती किंवा डिस्कशन केलं होतं, वॉट एव्हर इट मे बी. तर हे सगळं 10व्या अधिवेशनाच्या दरम्यान झालं होतं. ते आपण पुढे बघूच. सर्व चर्चा प्रामुख्याने मसुद्यातील तरतुदींवरच झाल्या. त्यानंतर आलं 8वं अधिवेशन 16 मे तर 16 जून 1949च्या दरम्यान. संविधान सभेने भारताचा राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. ग्रुप कॉमनवेल्थ डिस्कशन मेनली ऑन ड्राफ्टवरतीच झालं होतं. त्यानंतर 9वं अधिवेशन झालं होतं 30 जुलै तर 18 सप्टेंबर 1949 मध्ये. डिस्कशन झालं होतं ड्राफ्टवरतीच आणि त्याच्या अनुसूचींवर. त्यानंतर 10वं अधिवेशन झालं होतं 6 ऑक्टोबर तर 17 ऑक्टोबर 1949 मध्ये. त्यात 14 ऑक्टोबरला अल्पसंख्याक सल्लागार समितीचा अहवाल सादर झाला होता आणि 17 ऑक्टोबर 1949ला सेकंड रीडिंग कंप्लीट झाली होती. मग त्यानंतर आलं 11वं अधिवेशन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चाललं. 14 नोव्हेंबरला थर्ड रीडिंग सुरू झाली होती. यात पहिले जे काही ॲड केले होते ते प्रॉपर करायचं किंवा कोणता कायदा संमत करायचा, कोणता करायचा नाही, यावरती डिस्कशनही झाले होते. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला थर्ड रीडिंग कंप्लीट झाली होती. तर त्या मसुद्याचा घटना समितीने भारतीय राज्यघटनेच्या ठरावाद्वारे स्वीकार केला होता आणि राजेंद्र प्रसाद यांनी
अप्रुव्हल पण दिलं होतं त्या सगळ्यांना. त्यानंतर आलं 12वं अधिवेशन 24 जानेवारी 1950ला. 284 मेंबर प्रेझेंट होते. शेवटची बैठक होती. त्यात संविधान सभा 26 जानेवारीपासून इलेक्शन होईपर्यंत टेम्पररी म्हणजेच हंगामी संसद म्हणून घोषित झाली होती. त्यानंतर इलेक्शन होईपर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवडही झाली होती. याबाबत प्रस्ताव केला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी HVR अय्यंगार होते. त्यानंतर राष्ट्रगीत झाले जन गण मन आणि राष्ट्रगान होते वंदे मातरम, यांना ही मान्यता मिळाली होती. आता आपण हे बघितलं मसुद्याचं अप्रुव्हल. आता आपण बघूयात संविधान सभेतील 15 महिला सदस्य कोण होत्या. त्यात 12 महिला इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या होत्या, 3 महिला सदस्य होत्या. त्यात सगळ्यात आधी हंसा मेहता बॉम्बेच्या होत्या. तेव्हा बॉम्बेमध्ये गुजरात, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र येत होता. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर होत्या केंद्रीय प्रांताच्या म्हणजेच CPच्या. त्यानंतर सरोजिनी नायडू होत्या बिहारच्या. त्यानंतर युनायटेड प्रोव्हिन्सेसच्या विजयलक्ष्मी पंडित, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, सुचेता कृपलानी या होत्या. यांच्यावरती प्रश्न येऊन गेलाय खूप वेळा. त्यानंतर उडीसाच्या मालती चौधरी होत्या आणि त्यानंतर लीला रे या बंगालच्या होत्या. त्यानंतर मद्रासच्या दुर्गाबाई देशमुख, दक्षिणी वेलायुधन, त्यानंतर अम्मू स्वामीनाथन या होत्या. त्यानंतर इतर 3 मेंबर्स जे होते त्यात बेगम रसूल मुस्लिम लीगच्या होत्या, त्या युनायटेड प्रोव्हिन्सेसच्या होत्या. त्यानंतर रेणुका रे बंगालच्या होत्या आणि त्यानंतर ॲनी मस्करीन त्रावणकोरच्या होत्या. या 15 महिलांचा संविधान सभेत सहभाग होता. आता आपण जाणून घेऊयात अंतरिम सरकार. लॉर्ड वेवेलच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस व मुस्लिम लीगची एक सरकार स्थापन झाली होती. तिलाच अंतरिम सरकार म्हणतात. स्वतंत्रतापूर्व 1946ला सप्टेंबरमध्ये ही स्थापन झाली होती. याचाच अर्थ असा गव्हर्नमेंट कसं चालवावं याची शिकवण मिळेल हे होतं. तिचे सदस्य होते त्यात सगळ्यात आधी तर अध्यक्ष लॉर्ड वेवेल होते आणि उपाध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. मग त्यात पंडित नेहरूंनी परराष्ट्र व्यवहार मंत्री व राष्ट्रकुल संबंध ही पोस्ट घेतली. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे गृह मंत्रालय व माहिती, त्यासोबत नभोवाणी म्हणजेच आकाशवाणी सांभाळत होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद अन्न व पहिले कृषी मंत्री होते. आफ्टर स्वतंत्रता पण हेच होते. नंतर 1952ला आफ्टर इलेक्शन पंजाबराव देशमुख आले होते. त्यानंतर डॉक्टर जॉन मथाई हे उद्योग व पुरवठा हे सांभाळत होते. त्यानंतर जगजीवन राम हे श्रम बघत होते. त्यानंतर सरदार बलदेव सिंग हे संरक्षण मंत्री होते. त्यानंतर CH भाभा हे बांधकाम, खाणी व ऊर्जा बघत होते. त्यानंतर लिकायत अली खान हे वित्त मंत्री होते. त्यानंतर अब्दुल रब निश्तार डाक व हवाई बघत होते. त्यानंतर असफ अली हे रेल्वे वाहतूक बघत होते. हे मुस्लिम लीगवाले होते त्यानंतर C राजगोपालचारी हे शिक्षण व कला बघत. मग होते चंद्रीकर हे वाणिज्य बघत होते. त्यानंतर गजनफर अली खान हे आरोग्य मंत्री होते. त्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल हे कायदा मंत्री होते. हे आपण जाणून घेतलं आंतरिक सरकारविषयी. आता आपण बघूयात 1947 पासूनचे स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ. त्यात पंडित नेहरू PM पण होते. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार प्लस राष्ट्रकुल संबंध वैज्ञानिक संशोधन पण बघत होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल गृह, माहिती, नभोवाणी, राज्य विभाग बघत होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पूर्वी सांगितल्याप्रमाणे अन्न व पहिले कृषी मंत्री होते, बिफोर आफ्टर बोथ. त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद शिक्षण मंत्री होते. त्यानंतर डॉक्टर जॉन मथाई रेल्वे वाहतूक बघत होते. त्यानंतर RK चन्मुगन शेट्टी वित्त मंत्री होते. त्यांच्यानंतर जॉन मथाई येतात. त्यानंतर राजकुमारी अमृत कौर पहिल्या आरोग्य मंत्री होत्या. त्यानंतर CH भाभा वाणिज्य म्हणजे विदेशात होणारा व्यापार बघत होते. त्यानंतर डॉक्टर BR आंबेडकर कायदा मंत्री होते प्लस शेड्यूल कास्ट फेडरेशन पण बघत होते ते. त्यानंतर जगजीवन राम हे श्रम मंत्री होते. त्यानंतर सरदार बलदेव सिंग संरक्षण मंत्री होते, पॅथिक पार्टीचे होते. त्यानंतर रफी अहमद किडवाई हे संचार बघत होते. त्यानंतर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी उद्योग व पुरवठा बघत होते, हिंदू महासभेचे होते ते. त्यानंतर VN गाडगिल बांधकाम, खाणी, ऊर्जा बघत होते. त्यानंतर RK चन्मुगन शेट्टी हे वित्त मंत्री होते 15 ऑगस्ट 1947 तर 1949 पर्यंत. त्यानंतर त्यांच्या जागी आले डॉक्टर जॉन मथाई, ते राहिले 1949 ते 50 पर्यंत आणि त्यानंतर आले CD देशमुख, ते 1950 पर्यंत होते. आता आपण घटना निर्मितीचा शेवटचा पॉईंट बघूयात, तो म्हणजेच 31 डिसेंबर 1947ला घटना समितीचे क्षेत्रनिहाय सदस्य किती होते. तर ते टोटल 299 होते. त्यात प्रांताचे 9 होते. त्यानंतर मुख्यमंत्री आयुक्त प्रांत 3 होते. त्यानंतर भारतीय संस्थानांचे 500 पेक्षा अधिक होते. तर आपण सगळ्यात पहिले 9 प्रांत बघूयात. त्यात UP म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्सेस संयुक्त प्रांत, त्यात 55 सदस्य होते. त्यानंतर मद्रासचे 49 सदस्य होते. त्यानंतर बिहारचे 36, त्यानंतर बॉम्बेचे 21, त्यानंतर वेस्ट बेंगॉलचे 19, त्यानंतर मध्य प्रांत म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि
बेरारचे 17, त्यानंतर पूर्व पंजाबचे 12, त्यानंतर ओरिसाचे 9, त्यानंतर आसामचे 8 असे टोटल 226 होते. त्यानंतर मुख्य आयुक्ताचे प्रांत म्हणजे 3, तर त्यात दिल्लीचा 1 होता, अजमेर मारवाडचा 1 होता, कुर्गचा 1 होता, सदस्य 3 होते. आणि त्यानंतर शेवटचं भारतीय संस्थानांचे 500 पेक्षा अधिक सर्वाधिक सदस्य असलेलं संस्थान म्हैसूरचे 7 आणि त्रावणकोरचे 6. आपण यापासूनच सुरुवात केली होती आणि यापासूनच घटनेचा शेवटही झालेला. हे आपण जाणून घेतलं घटना निर्मिती कशी झाली होती. आता आपण प्रिएम्बल हे नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.